पण ज्यांनी आंदोलन नेलं त्या लोकांनीच इथे स्वतःचे JCB डंपर लावून रस्ता खोदलाय। JCB डंपर लावून रस्ता खोदलाय। याच रस्त्याबाबत मंगळवारी न्यूज अपडेटने बातमी प्रसारित करून रस्त्याच्या कामाबाबत सुरू असलेली सेना भाजपची श्रेयवादाची लढाई समोर आणली होती। अंबरनाथच्या कांसेई प्रभागात सिमेंट काँक्रिटीकरणासाठी खोदलेला रस्ता गेल्या 1.5 महिन्यापासून तसाच सोडून देण्यात आलाय। रस्त्याच्या कामावरून सेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय। शिवसेना नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या प्रयत्नांतून या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र या कामाला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानं रस्त्याचं काम ठप्प झाल्याचा आरोप करण्यात येतोय। याच विरोधात सोमवारी मनसेच्या वतीनं अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। मात्र ज्यांनी मोर्चा काढला त्यांचेच JCB आणि डंपर रस्ता खोदायला वापरल्याचा आरोप सेना नगरसेविकेच्या पतीने केलाय। रस्त्याचं काम श्रेयवादाच्या लढाईने नाही तर 2 ठेकेदारांच्या भांडणात अडकल्याचं भोईर यांचं म्हणणं आहे। आज उद्घाटन करून 1.5 महिना झाला। तिथपासून ते काम काही स्थानिक पातळीवर बंद केलेला, तर ते बरेच लोकांची गैरसोय होत होती। त्यामुळे काही लीलादेवीमधले सोसायटीतले लोक आमच्याकडे आली पत्र घेऊन, तर त्यांनी सांगितलं साहेब असं आहे। तो ठीक आहे, मी COकडे जाऊन बघतो म्हणून कसं काय करायचं ते। तर आम्ही आणि आंदोलन पण एक गेलेलं, पण ज्यांनी आंदोलन नेलं त्या लोकांनीच इथे स्वतःचे JCB डंपर लावून रस्ता खोदलाय। पण काही ठेकेदार आणि त्यांच्या ठेकेदार यांच्यामध्ये थोडा आपापसात वाद झाले, त्याच्यामुळे हा काम थांबलेला। मागील 1.5 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पालिकेच्या माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। मात्र 1.5 महिन्यानंतरही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। ज्यांनी हे काम आपल्या प्रयत्नांतून सुरू असल्याचा दावा केला होता तेच आज काम बंद असल्याची तक्रार करीत आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपला त्रास कोणाला सांगायचा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पालिका अधिकाऱ्यांना मात्र या प्रकाराशी काही घेणं देणं नसल्याचं दिसून येतंय। ज्यांनी रस्ता मंजूर केला तेच अधिकारी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणत आहेत। कामासाठी गाड्या लावण्यासाठी स्थानिकांची सुरू असलेली धडपड, श्रेयासाठी 2 नगरसेवक आणि काम मिळवण्यासाठी 2 ठेकेदार यांच्यात सुरू असलेल्या वादात मात्र परिसरातील नागरिक भरडले जात आहेत। किरण सासे, न्यूज अपडेट, अंबरनाथ।